भगवद्गीता अध्याय 17वा श्रद्धात्रय विभाग योग अध्यायाचा सारांश। भगवान कृष्ण सांगतात की स्वभावतःच श्रद्धा ही 3 प्रकारची आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक। जिथे स्वभावतःच तुझी श्रद्धा आहे तोच तू आहे। जो श्रद्धापूर्वक केलेला त्याग आहे, जो शास्त्रानुसार आणि कुठल्याही स्वार्थाने परतफेडीची अपेक्षा न ठेवता केलेला आहे, तो सात्विक त्याग आहे। राजसिक त्यागात भपकेपणा आणि कर्मफळाची अपेक्षा असते। तामसिक त्याग तो आहे जिथे कुठलीही श्रद्धा नसते, जो शास्त्रानुसार नसतो, दक्षिणा न देता केलेला असतो। देवता, गुरु, ब्राह्मण, ज्येष्ठजन, महात्मा यांची पवित्र व सरळ मनाने केलेली पूजा याला शारीरिक तप असे म्हणतात। सत्य, प्रिय, हितकारक बोलणे, वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करणे, देवाचे नामस्मरण करत राहणे यास वाचेचे तप म्हणतात। मनात उल्हास, शांती, सतत देवाचे नामस्मरण करत राहणे, आपले मन व भावना पवित्र ठेवणे याला मनाचे तप म्हणतात। योगी लोकांनी श्रद्धेसहित काहीही अपेक्षा न ठेवता केलेली तपश्चर्या आहे तिला सात्विक म्हणतात। प्रसिद्धीसाठी, मान किंवा मोठेपणा मिळविण्यासाठी किंवा कुठल्या फळप्राप्तीसाठी केलेली तपश्चर्या राजसिक असते। मूर्खपणाने, हट्टीपणाने, शरीरास अतित्रास घेऊन दुसऱ्यांच्या हानीसाठी किंवा इजा करण्यासाठी जी तपश्चर्या केली जाते ती तामसिक आहे। जे दान योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीस कुठल्याही परतीची अपेक्षा न ठेवता केले जाते ते सात्विक आहे। जे दान आणि इच्छेने कुठली तरी सेवा किंवा बक्षीस मिळविण्याच्या हेतूने केले जाते ते राजसिक दान आहे। कुठल्याही चांगल्या हेतूशिवाय व अयोग्य वेळी, अयोग्य ठिकाणी, अयोग्य व्यक्तीस जे दान केले जाते ते तामसिक दान आहे। ओम तत्सत हे परब्रह्माचे 3 प्रकारचे संबोधन आहे, ज्याचा अर्थ सत्य, चित आणि आनंद म्हणजे सच्चिदानंद असा आहे व हे वेद निर्मितीच्या वेळी, शास्त्राच्या निर्मिती वेळीच अस्तित्वात आलेले आहेत। सर्व चांगली कर्मेही ओमच्या उच्चारानेच सुरू होतात। सर्व काही देवाचेच आहे, तत्चा अर्थ तोच परमेश्वर आहे आणि म्हणून सर्व उत्तम कामेही निरपेक्ष भावनेने केली पाहिजेत। देवाचे नाव सत हे शुभ कार्याला दाखविते। त्याग, तप आणि दान कार्य सातत्याने परमेश्वरासाठी करण्यास सत असे म्हणतात। कृष्ण मुंदे, जगद्गुरुम।